कमालीचा खेळ राहिलाय या सामन्यामध्ये, कमालीचा खेळ करत हा सामना एक हाती जिंकून दिलाय। आणि मुस्तफा शाह ज्या गोलंदाजाने अक्षरशः चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला एक विजय स्फोट या संघाला कमी स्कोर मध्ये रोखलं, तोच गोलंदाज या फायनल मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच। या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुस्तफा शाह यांची गोलंदाजी आवडली असेल तर त्यांच्यासाठी देखील टाळ्या होण्यामध्ये हरकत नाहीये। कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून, कमालीचा खेळ झाला त्यांच्या माध्यमातून। छत्रपती चषक 2026 च यशस्वी आयोजन, या छत्रपती चषक 2026 च्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय ग्रामीण भागातील येणारी द ग्रेट मराठा हिसोडी या ग्रामीण भागातील संघाने या ट्रॉफीवरती नाव कोरलंय। अभिनंदन असेल या संघाचा, चांगला खेळ देखील राहिला। विजय स्पोर्ट भोकरदन या संघाचा देखील, त्यांचं देखील अभिनंदन असेल, ते देखील रनर अप ठरले त्या स्पर्धेचे। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 71,111 रुपये आणि ट्रॉफी याच्यावरती नाव कोरलंय ते द ग्रेट मराठा या संघाने। तर हे प्रथम पारितोषिक आदरणीय दीपाताई कैलास सपकाळ यांच्या माध्यमातून, तर द्वितीय पारितोषिक तब्बल 31,111 रुपये आदरणीय श्री विष्णू सुपडा सोनोने सर यांच्या माध्यमातून, आणि यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत असेल। एक यशस्वी आयोजन, मागील 10 दिवसामध्ये रोमांचक सामने पाहायला मिळाले, रोमांच पाहायला मिळाला। छत्रपती चषक शिवनगरी जळगाव सपकाळ या स्पर्धेच्या निमित्ताने या 10 दिवसामध्ये अनेक उलटफेर आपण या मैदानावर बघितले। आदरणीय दीपाताई कैलास सपकाळ यांनी देखील स्थानापन्न व्हायचं अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय विष्णू सुपडा सोनवणे सर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर सुनंदाताई सपकाळ यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर योगेश भीमराव सपकाळ यांना देखील विनंती असेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। या स्पर्धेचा आज शेवट झालाय, परंतु काय मॅच राहिला। मागील 10 दिवसामध्ये आपण उलटफेर पाहिले त्या संपूर्ण सामन्यामध्ये। सर्व खेळाडू यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचंय। जे समोर मान्यवर बसलेले त्यांच्या दिशेने आपला मुख असावं, खाली बसून घ्या सर्व खेळाडू।
नंबर तृतीय क्रमांकाचे विजेता संघ, द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ आणि प्रथम क्रमांकाचा विजेता संघ या संघाचे संघ व्यवस्थापक संघनायक यांना विनंती आहे की आपण लाईन अप व्हायचे. संघनायक व्यवस्थापक लाईन अप व्हा. सर्व संघाचे खेळाडू आणि संघनायक संघ व्यवस्थापक लाईन अप होऊन खाली बसून घ्यायचंय. आपण समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या. खाली बसल्यानंतर सगळ्यांनाच पुढचं जे दृश्य आहे ते व्यवस्थित दिसेल. मैदानावरतील सर्व उभे असलेले खेळाडू प्रेक्षक यांना विनंती आहे थोडंसं खाली बसून घ्या. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागासाठी एकूण 32 संघ, या 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि शहरी विभागासाठी 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. अंतिम सामना जो झाला तो शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागातून जे अंतिम सामन्यामध्ये पोहोचले त्या 2 संघामध्ये अंतिम सामना होऊन त्यांच्यामध्ये फायनल होऊन यातून प्रथम विजेता संघ जो ठरलेला आहे तो आपल्या सगळ्यांना परिचित आहे. द ग्रेट मराठा संघ हिसोडा या संघाने या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. या स्पर्धेतील प्रथम बक्षीस 71,101 रुपया दीपालीताई कैलासराव सपकाळ यांच्यातर्फे हे बक्षीस दिलं जात आहे. द्वितीय बक्षीस 31,111 रुपये श्री विष्णू सोनोने सर यांच्यातर्फे हे बक्षीस दिलं जात आहे. तृतीय बक्षीस 21,111 रुपये के जी सर यांच्या मार्फत हे बक्षीस दिलं जात आहे. आणि चतुर्थ बक्षीस 11,111 रुपये श्री योगेश भीमराव सपकाळ CRPF जवान यांच्या मार्फत हे बक्षीस दिलं जात आहे. आणि विशेष बक्षीस सायकल मालिकावीर जे आहेत त्यांच्यासाठी अतुल पंडित सोनोने ग्रामसेवक यांच्या मार्फत हे बक्षीस दिलं जात आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्या विजय अशोकराव सपकाळ यांच्याकडून विजय स्पोर्टची बॅट त्यांना दिली जाते. खेळाच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि जे क्रीडा प्रेमी आहेत त्यांच्या डोळ्याचे पारणं फिटावं अशा पद्धतीचे संपूर्ण सामने या ठिकाणी पार पाडलेत. आयोजन समितीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन की योग्य आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडल्या गेल्या. म्हणून आयोजक कमिटी त्याचप्रमाणे जे तंत्रज्ञ आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन की आपल्याला घरामध्ये बसून सुद्धा या स्पर्धेचा आयोजन
केलं आणि घरी बसून सुद्धा या खेळाचा आनंद घेतला गेला असे टेक्निशियनची सर्व टीम, त्याचप्रमाणे बालाजी इव्हेंट आणि जय भवानी इव्हेंट या दोन्ही मार्फत आपल्या घरापर्यंत ही मॅच पोहोचवली, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या सामन्याचे समालोचक सिद्धार्थ पाटील सर आणि विशाल पट्टे सर यांनी सुद्धा उत्कृष्ट समालोचक सामना पाहताना म्हणजे शब्दांमध्ये सामन्याची रंगत कशा पद्धतीने वाढवायची याची पूर्ण जबाबदारी समालोचकावर असते आणि ती पूर्णपणे जॉब पारली. आणि त्याचबरोबर पंच म्हणून ज्यांनी कामगिरी पार पाडली ते शिवाजी टायगर आणि गजूअण्णा सपकाळ, जळगाव सपकाळ शिवनगरीचे सचिन तेंडुलकर आणि सोनू टेलर, त्याबरोबर ज्यांनी ताणलेल्यासाठी पाण्याची व्यवस्था केली असे मोहित ऐकवाचे संचालक पत्रकार गोकुळ सपकाळ यांनी सर्वांना पाणी पाजलं. याचा अर्थ वेगळा नाही घेऊ नका, म्हणजे तहान लागल्यानंतर त्यांनी पाणी दिलं तर त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर संपूर्ण सामन्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ज्यांनी पुरवल्या, जसं की नाश्ता असेल, इतर सुविधाही असतील त्याही या ठिकाणी पुरवल्या गेल्या. जसं बसण्यासाठी आसन, जे कॅमेरामन आहेत त्यांच्यासाठी एक स्टँड निर्माण करण्यात आलं, त्या स्टँडच्या ज्या काही साहित्य आहे ते धनंजय मिस्त्री यांच्याकडून मिळालं, त्यांचंही खूप खूप आभार. आणि पुन्हा सर्व प्रेक्षक की ज्यांनी या खेळामध्ये रंगत आणली, कारण कोणताही खेळ असेल किंवा स्पर्धा असेल किंवा काही असेल, जर समोर प्रेक्षक नसतील तर त्याला रंगत येत नाही. कारण खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवणं हे प्रेक्षकांच्या हातात असतं आणि ते सर्व श्रोते प्रेक्षक यांनी त्या मॅचचा मनमुराद आनंद घेऊन सगळ्यांना प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल सर्व प्रेक्षक जे पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत, जसं की बंडू तात्या असतील, शिवाजी मामा असतील, विष्णू सर असतील, सकाराम तात्या असतील, के सर असतील, अजून जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच ठिकाणी होते असे सर्व प्रेक्षक यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर आपण आता या ज्यांनी साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते दुर्गा माता मित्रमंडळ शिवनगरी जळगाव सपकाळ या मंडळातर्फे ही साऊंड सिस्टीमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. आणि आपण जाऊया आता या स्पर्धेमध्ये जे विजेता संघ ठरलेले आहेत त्यांच्याकडे. हो, तर आपण तर बक्षीस वितरणाच्या अगोदर आपण मालिकावीर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे पुरस्कार देणार आहोत. तर या छत्रपती चषक 2026चा बेस्ट बॅटर म्हणून ठरलाय. 5 इनिंगमध्ये 146 धावा त्या बॅटरच्या बॅटमधून आल्या. ॲव्हरेज 36चं होतं. 194च्या स्ट्राईक रेटने तो श्रीराम सेना या हट्टिया संघाचा कार्तिक अहिरे हा ठरलाय मॅन बेस्ट बॅटर या छत्रपती चषक स्पर्धेचा बेस्ट बॅटर. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कार्तिक अहिरे. आदरणीय श्री विजय अशोकराव सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून जी विजय स्पोर्ट ची बॅट स्पॉन्सर झाली होती, ती बॅट आदरणीय श्री विजय अशोकराव सपकाळ सर हे त्यांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजय सर यांचे कोणी प्रतिनिधी ते हजर असतील.
आदरणीय पत्रकार गोकुळदादा सपकाळ यांच्या हस्ते ही बॅट प्रदान करण्यात येणार आहे. बेस्ट बॅटर म्हणून या छत्रपती चषकचा मानकरी ठरलाय तो कार्तिक अहिरे. पुन्हा एकदा बॅट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आयकॉन प्लेयर म्हणून आपल्या संघासाठी तो आला आणि विजय स्पोर्टची ही बॅट त्याला इथे देण्यात येत आहे. आदरणीय श्री विजयजी सपकाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आयकॉन प्लेयरचा सन्मान शाल देऊन ही परंपरा राहिली आहे. प्रत्येक आयकॉन प्लेयरचा इथे सत्कार आणि सन्मान पाहायला मिळाला आहे. ही एक नवीन संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती चषकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ही नवीन संकल्पना छत्रपती चषकच्या आयोजन कमिटीने संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये दाखवली आहे. त्यांचं देखील ही महत्वाची बाब असेल. तर आता स्वागत इथे सत्कार होत असताना जो बेस्ट बॅटर राहिला या स्पर्धेचा, यानंतर बेस्ट बॉलर चा अवॉर्ड देखील आपण देणार आहोत. तर इथे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बेस्ट बॅटर साठी जो ठरलाय छत्रपती चषक 2026 चा बेस्ट बॅटर. आता पुन्हा एकदा जाऊया बेस्ट बॉलर कडे. कोणी गेस करू शकतो का या स्पर्धेचा बेस्ट बॉलर कोण असेल? तर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आहे द ग्रेट मराठा या संघाचा मुस्तफा शहा. बेस्ट बॅटर ठरलाय. 5 इनिंग मध्ये 12 विकेट त्याने आपल्या गोलंदाजी मध्ये घेतलेत आणि बेस्ट बॅटर ठरलाय. या बेस्ट बॅटर साठी बेस्ट बॉलर साठी जो शूज स्पॉन्सर केलाय महाराणा कंस्ट्रक्शन, आदरणीय गोकुळ गोटवाल यांच्या माध्यमातून हा शूज स्पॉन्सर झाला होता आणि त्यांच्याच हस्ते हा शूज मुस्तफा शाह यांना प्रदान करण्यात येतोय. त्यांच्या माध्यमातून कमालीची कामगिरी झाली आणि फायनल सामन्यामध्ये हॅट्रिक घेण्याचा पराक्रम देखील मुस्तफा शाह यांनी केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा मुस्तफा यांच्या या खेळीसाठी. कमालीची कामगिरी गोलंदाजी मध्ये करत असताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय छत्रपती चषक 2026 चा मुस्तफा शहा. आता जाऊया मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर. छत्रपती चषक 2026 चा मालिकावीर या अवॉर्ड साठी जाऊया. कट्टुकट लढत झाली आहे 2 प्लेयर मध्ये. एका प्लेयरचे पॉइंट आहेत 24.83 परंतु त्यांना 24.86 च्या सरासरीने मॅन ऑफ द सिरीज ठरलाय पुन्हा एकदा कार्तिक अहिरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्तिक अहिरे यांच्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज छत्रपती चषक 2026 चा मानकरी ठरलाय तो सायकलचा मानकरी ठरत असताना आदरणीय अतुल पंडित सोनवणे, ग्रामसेवक जयदेव वाडी यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर झाली होती. आदरणीय अतुल पंडित सोनवणे सर यांच्याच हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल मॅन ऑफ द सिरीजचा अर्थातच मालिकावीर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्तिक अहिरे यांच्यासाठी. आदरणीय बाबूदादा सपकाळ यांच्या हस्ते ही मालिकावीराची सायकल. या मालिकावीर सायकलचा मानकरी ठरलाय कार्तिक अहिरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा कार्तिक यांच्यासाठी.
गेवराई गुंगी या गावातील हा खेळाडू आणि त्याने अक्षरशः मने जिंकणारा खेळ केलाय. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर सुद्धा ठरलाय आणि बेस्ट MVP प्लेयर अर्थातच मालिकावीर या स्पर्धेचा कार्तिक अहिरे. मालिकावीराची सायकल त्याला मिळाली आहे. यानंतरचं सूत्रसंचालन आदरणीय JS सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद भाऊ. सगळ्याच संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. सगळेच संघ हे जिंकण्यासाठी या ठिकाणी मैदानात आलेले असतात, परंतु थोड्याशा प्रकारे का होत नाही. काही संघ पराजित झालेले असतात, परंतु पराजित झाल्यानंतर आपण हार मानायची नसते. त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि विजेता संघाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपण जाऊया आता ज्यांनी आपल्याला या यूट्यूबची सेवा घरोघरी पोहोचवली त्यांचं या ठिकाणी स्वागत. या स्पर्धेचे आयोजक या जय भवानी इव्हेंट आणि बालाजी इव्हेंटचे संचालक यांना विनंती करतो यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. सोमनाथ भाऊ आणि हेमंत ऑपरेटर, रोहित कॅमेरामॅन या तिघांचंही आपण स्वागत करावं. अनिल सपकाळ सर, सोनू टेलर आणि भास्कर मामा, अक्षय कायस्थ यांनी त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. कॅमेरामन, ऑपरेटर या आमच्यापर्यंत तुम्ही या पूर्ण सामन्याचं दृश्य घरापर्यंत पोहोचवलं. चला या पूर्ण स्पर्धेचं समालोचन कॉमेंट्री ज्यांनी केली ते विशाल पट्टे यांचं सुद्धा, चिखली विदर्भ एक्सप्रेस यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. मी हेमंत डॉक्टर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये आपण 4 बक्षिसाचं स्वरूप आपल्या सर्वांना ज्ञात आहे. यामध्ये चतुर्थ बक्षीस 11,111, तृतीय बक्षीस 21,111, द्वितीय बक्षीस 31,111 आणि प्रथम बक्षीस 71,111 अशा प्रकारचं हे बक्षीस असेल. रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन या विजेत्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कॉमेंट्रीचे समालोचक विजय पट्टे यांचं सत्कार सन्मान डॉक्टर हेमंत सपकाळ जे आता सध्या विदर्भात स्थायिक आहेत, विदर्भ एक्सप्रेस, त्यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. विदर्भाची गंगा मराठवाड्याच्या दारी. आता वळूया आपण मुख्य बक्षिसाकडे. यामध्ये चतुर्थ क्रमांकावरती जो संघ आहे त्या संघाचं नाव श्रीराम सेना हट्टी. या संघाचे संघनायक यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचा स्वीकार करावा. चतुर्थ बक्षिसासाठी हट्टीचे संघनायक आणि
राजूर सॉरी, राजूरचा संघ चतुर्थ बक्षीस राजुरेश्वर संघ या संघाचे संघनायक किंवा संघ व्यवस्थापक यांनी बक्षिसाचा स्वीकार करावा. नाहीये. यानंतर द्वितीय बक्षीस सॉरी तृतीय बक्षीस ज्यांच्याकडून दिलं जात आहे त्या केजी सर यांच्या मार्फत हे बक्षीस दिलं जात आहे. 21,111 रुपये बक्षिसाचं स्वरूप आणि ट्रॉफी. तर तृतीय क्रमांकाचा नाही म्हणता ना, चतुर्थ बक्षीस प्रतिनिधी म्हणून भास्कर मामा सुसर हे या बक्षिसाचा स्वीकार करतायत. मी बाबूदादा सपकाळ आणि आत्ताच त्यांच्यासोबत जे सायकलचं बक्षीस वितरण केलं त्यांना विनंती करतो की त्यांनी या ट्रॉफीचं आणि बक्षिसाचं वितरण करावं. या डॉक्टर गजानन सपका काका पुतण्याची जोडी. चतुर्थ बक्षीस स्वीकारतायत भास्कर मामा सुसर. यानंतर जाऊया तृतीय बक्षिसाकडे. तृतीय क्रमांकाचा संघ आहे श्रीराम सेना हट्टी. या संघाचं टाळ्या वाजून एकदा जोरदार अभिनंदन. आणि या बक्षिसाचं वितरण केजी सरांच्या मार्फत आदरणीय बाबूदादा सपकाळ यांनी या बक्षिसाचं वितरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बक्षिसाचा स्वीकार श्रीराम रामेश्वर क्रिकेट संघ हट्टी या संघाचे संघनायक आणि संघ व्यवस्थापक यांनी याचा स्वीकार करायचा आहे. यानंतर द्वितीय विजेता संघ जो ठरलेला आहे तो आहे भोकरदन क्रिकेट संघ. विजय स्पोर्ट भोकरदन या संघाला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. मी संघाचे संघनायक यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचा स्वीकार करावा. आणि श्री विष्णू सर सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी याचं वितरण करावं. श्री विष्णू सर सोनवणे भोकरदनच्या संघाचे संघनायक. घ्या चला एकदा टाळ्या वाजून त्यांचं खूप खूप अभिनंदन. संघाचे संघनायक काकडे विजय काकडे, संचालक विजय स्पोर्ट भोकरदन. या खूप खूप अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर या स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस प्रथम क्रमांकाचा विजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. द ग्रेट मराठा क्रिकेट संघ हिसोडा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. संघाचं संघ व्यवस्थापकाचं खूप खूप अभिनंदन. मी संघाचे संघनायक यांना बक्षिसासाठी आमंत्रित करतो. आणि बक्षीस ज्यांच्याकडून जातंय त्या सौ दीपालीताई कैलासराव सपकाळ, के सर, त्याचप्रमाणे आर्य सर, खरात सर, प्रमोद राजे यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. आणि संघाचे संघनायक आणि पूर्ण खेळाडू या ट्रॉफीचा स्वीकार करतील. चला संघनायक संघ व्यवस्थापक विजय संघाचं खूप खूप अभिनंदन.
झालं का आता संपलं ते हेरायला वाटतं एकदा फोटो सेशन थोडासा एक फोटो काढून घ्या आणि नंतर फोटो सेशन केलं जाईल. एकदा बक्षिसाचं पूर्ण वितरण होऊ द्या. झालं ना आता आता काही बक्षीस नाही ना हा बर सर्व मान्यवर उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर्व खेळाडू संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षक आयोजन कमिटी या स्पर्धेचे तंत्रज्ञ समालोचक बालबच्चे कंपनी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल आयोजन कमिटीतर्फे आणि गावकऱ्यांतर्फे सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विजेता संघांचं खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जे संघ पुन्हा स्पर्धेला जातील त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आयोजन कमिटीच्या मार्फत हा कार्य